पहिला फोन असतोय बाकी आम्ही काम करू. हे पण राहू दे ना, अजून घेऊन ये जा सोड. आयो खाली बाबा ते भूकच नाही. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता मी इथे व्हिडिओ एडिट करत होतो खाटो बसून. पूजन लगेच पोहे आणले आहे का नाही, तर तुम्ही पोहे खायला या. मी पण खातो, खाऊ का नको. आता तुम्ही पाहू शकता आमचे मित्र सूरज भाऊ आलेले. सूरज भाऊ आहे का नाही सूरज भाऊ. मग सूरज भाऊ काय मिळते माझी गाडी यायला, माझ्या हालचाल विचारायला येते कसं आहे, बरं आहे का नाही. सूरज भाऊ तुम्ही आंबे खा ना. आंबे नको आता, आंबे हा नको. आंब्याशी थांबला बघा इथं घरटे बघितलं का, कावळ्याचं घरटे असणारे 100% इथं झाड. हा का, अन्नाला गाडी काय नसते तुम्हाला. हा दोन्ही गाडी घेऊन गेल तुम्ही, अन्नाला गाडी अण्णाला आहे ना दुसरी गाडी. आदित्य पाहू शकता आताच गायला खायला टाकून आलाय. तुला एक काम करतो सकाळ सकाळ बघा गायला आहे ना मग आणून टाकली. सगळ्या गाय आता पाणी पाजून आत बांधले त्यांनी. आता त्याला म्हणलं आंघोळ करून घे आहे का नाही सूरज भाऊ. आंघोळ करून घे आणि परत दुसरं काहीतरी काम कर. सूरज भाऊ बघा ते आता खत भरायचं यंत्र आहे का नाही सूरज भाऊ. तुला येतं चालवतं हे यंत्र. नाही ना, रिवर्सला तुमच्या टाकलं जमत नाही. जमत आहे बरं का, पण आम्ही नाही जोडीत. काय बोला, ते सचिनचं आहे. देत नाही विचारलं. नाही ना, ते त्याच्याच ट्रॅक्टरला जमत आहे फक्त. त्याने ती सिस्टीम केलेली. ते कोणाच्या ट्रॅक्टरला नाही जमत. आता फार दिवस बघा कुठपर्यंत आलाय आणि आता शिकतात घास ती. आणि हे बघा उठलं का पहिला फोन असतोय बाकी आम्ही काम करू. याला काय नुसतं आंघोळ करायचं आणि फोन घ्यायचं. हा का, याला नको लात मारू पाया पडायच्या. सुरेश भाऊ चला इथे आपण येऊ गप्पा मारू. इथे या आत बसू. थांबा थांबा बघा आपले डॉक्टर आलेले आहे या ठिकाणी गाय सेवा करण्यासाठी. काय चाललंय डॉक्टर. काय नाही जय शिवराय म्हणलं. काय चाललंय. जय शिवराय. कुठे गेल ते. गेलो होतो पशु सेवा आपला रोजचा व्यवसाय. हा. काय चाललंय मग बाकी. बाकी काय आपलं काम व्यवसाय समाजसेवा संघटना बघायची. शिवबा संघटनेचं नाही का आपलं कामच. काय म्हणता मग बाकी. बाकी काही नाही, तुम्ही सांगायचं आम्ही ऐकायचं. डॉक्टर अतिशय प्रामाणिकपणे गायांची सेवा करीत आहे. कोणालाही कोणत्याही प्रकारची अडचण आली पशूंची असो किंवा इतर कोणते असो तरी डॉक्टर 24 तास आपल्या मदतीसाठी हजर आहेत. आहे ना डॉक्टर. हो, ते एक आपलं नागरिक माणूस म्हणून आपलं कामच आहे. ते प्रत्येक नागरिकाने केलंच पाहिजे. आहे ना. शेवटी आपला जन्मच त्या ठिकाणी चांगलं काम करण्यासाठी असतो. चांगलं करायचं की वाईट करायचं हे दोन प्रश्न माणसापुढं असतात. शेवटी आम्ही मार्ग चांगल्याचा निवडला. संघटनेने आम्हाला जॉईन केलं आणि आम्ही एक चांगला माणूस म्हणून फक्त जगण्याचा आणि काम करण्याचा प्रयत्न करीत असतो. याच्या व्यतिरिक्त आम्ही काय करत नाही. डॉक्टर साहेबांचं काम अतिशय चांगलं आहे. डॉक्टर तिकडे मोहीम पण जाते ना आपली वाटतंय का. आमच्या शिवबा संघटनामध्ये जवळजवळ 40 गड किल्ल्यांची आम्ही त्या ठिकाणी स्वच्छता केली. उर्वरित अजून निघणार आहे. आम्ही आता एक 26 तारखेला पण 2 बसेस रायगड किल्ल्यावरती नेणार आहे सफाईसाठी आणि तिथं जो कार्यक्रम होणार आहे त्याच्यासाठी. म्हणजे सातत्याने आपलं संघटना एक त्याला टर्न आहे. त्याच्यामधून आपलं काही ना काही कामं चालू असतात सामाजिक, जेणेकरून बघ छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य त्यावेळेस स्थापन केलं, जे नियम अटी लावून दिल्या, तर खऱ्या अर्थाने आज फक्त आपलं नाही का थेअरी म्हणून आपण त्याचा वापर करतो, प्रॅक्टिकली कुणी करत आहे का. आता बघा मी तर खायला बसलो होतो, ते आणलं होतं घरात काहीतरी तळलं होतं, कुरडई पापड आणि बटाट्याचं किस्से, आणि मी खात होतो. लगेच आली माया मागं का मला पण खायची. जा दुसरं घेऊन ये तुला, मला माय खाऊ दे. काय खोट घे खरं बोल. जा मला दुसरं घेऊन ये, हे नको ते हे पण राहू दे ना, अजून घेऊन ये. जा जा सोड सोड. हा मी आणते ना एवढं सापडलं बघ बरं का. बरं आण खाऊ नाही खायला. अगं हे खा पापड खा. पापड नाही आवडत मला, कुरडई नका खाऊ. मी आता जांभळं काढतो इथं. पूजा म्हणली मला आहे ना चांगली जांभळं काढून द्या. ते बघा अशी जांभळे, काही खिडकी आहे पण तरी सापडतो चांगली. नाही सापडत खराबच. खाल्ली तर खाल्ली आता तिने. बघतो काय म्हणते. धर पूजा जांभळं तुला काढून आणलंय मगाशीच, नीट बघून खा. मिठासोबत खाते का. काय नको तशीच खाते, मिठासोबत नाही खाते कोणी. दे इकडे चल एक. काळी कडून तिथे हाय जरा बरं का बरी. ते मायामध्ये किडलेलं नाही बरं का. त्याला ते ना ते टिचरेवाने तिला ऑलरेडी. मच्छर नाही मच्छराचं पण नाही पहिल्यापासूनच असं. हा ते ना ते झाडच त्या क्वालिटीचे आहे. त्याला असे ना टिचरं पडा ते जांभळं चांगली. हा काय बाकीचं घ्या ना दे. मला वाटलं तुला काय सगळी. नाही एवढं जर चांगलं लागलं तर इथं रोज झाडाखाली बसवतोय नाही का. माहितच नाही का झाड काळं झालं. जांभळे आहे का.
इथली पण सगळी काळी काळी झाले जांभळ. इकडं पण जिकडं बघा तिकडं जांभळं सगळी काळी होऊन गेली. बारका बारका जांभळं पाडाव खाली ना साडी धरायची आणि जांभळं पाडायची आहे का नाही. म्हणजे मागे खायची मग कोण नाही खात यांना, आहेत कोणीच नाही खात. खात्यातले. अन्न बघा इकडं गाईला आहे ना बांधी त्या आता पाणी पाजून आणलंय तिला. गेलो इथं फांदी हलवायला पण फांदीच तुटली मायाकडून वरला टाकली ती. फांदी बघतो आता येते काय खाली. किती काय गं? आय हो खाली. किती आण बरं. फांदी पडली बिचारी. गेलो एक जांभळ काढायला आणि सगळी फांदीच पडली. धरा आता. आमच्याला घरी नेतो उचलून. घरची खातीन जांभळ धर. जर या जांभळे पैसे आले तुम्ही जांभळं खायला तर फांदी बिंदी ओढू नका. ही जांभळ लय कमकुवत झालेली ती लगेच फांदी मोडती तिची. हो का ही फांदी मोडली. वाऱ्यामुळे जर लागते का काय माहिती वाजाने तिला. ये इथं खा. ती खाऊन झाली का टॉयलेट ठेवी उद्या खायला येतील का. राहू दे मग टोलीतच मी टोलीत काढते की. टॉयलेट ठेवू का. हा फक्त काळी बाजू इकडे करून ठेवा त्याची त्याच्यातून गुतून द्या. ये बघ बस का. हा खा आता काय खायचं संपून टाक सगळी. हा आता आम्ही जांभळं तोडतोय. पूजा म्हणली काय आपण आहे ना ही जांभळं तोडू नये का त्या सचिनच्या त्यांच्या मम्मीला आणि ना सतीश भाऊच्या मम्मीला आहे ना जांभळं देऊ म्हणली. त्यांना लय आवडत आहे. पिशवीत न्यायचे हातातच नेऊ ना. नाही ना मग तसं खराबच होणार कोणी नाही खायचं. बरं पिशवी आणसल. पूजा गेली आता अण्णांपाशी. अण्णांनी एकच घेतलं म्हणले मी नंतर खातो. सावकाशी अण्णांनी ना हिला बाहेर काढली बघा आहे का. अगं सारखी पळती लई ताकद आलेली तिच्यात आता आहे का. थांबतच नाही एका जागेवर. सतीश दादाची मम्मी आणि सचिन भाऊची मम्मी इथं खुरपीत होते. आम्ही त्यांना जांभळं दिले. आता ते जांभळं खाते आहे का नाही. पूजा म्हणती बाबाला पण देऊ आपण पण आता उतरायला जागा नाही पलीकडून यावं लागेल. नाही तर तू थांबितच मी देतो हातात इकडे दे. इथून उडी खातो. धरा जांभळं जरा. नको का बरं. गोडे खा. सापाड्या जांभळेला आज भूकच नाही. हा बाबाचं शेवगे बघा. शेवग्याला शेंग आहे. बाबाला लय शेवगा आवडत आहे का ना बाबा. बाबाला शेवग्याचं कालवण लय आवडत आहे. इकडे आलो होतो शेळ्यांच्या गोठ्यात. आले सरशी शेळ्यात तरी बांधून घेतो. मी तर आतरून टाकलंय. बोक्याचं काय मधीच दूध प्यायचे काय. हा आला लगेच मायापाशी पण बारक्यान तिकडे बादली अडकून ठेवलेली. इथं नाही मायापाशी. मी आता आराम करतो. अण्णाने वगैरे इथं आहे ना कार उडा आणून बांधली. आता ते झाले दूध पिऊन बाहेर पडलो होतो हवेला. लाईट तर काही आहे ना. चार्जिंगचा बल्ब आहे. झोपवतो उठवलं. पूजेने म्हणले घरात जाऊन झोपा. कार उडं राहिली हात बांधायची. आता हिला हात बांधितो आणि मी जातो घरात. चॅनलला आहे ना सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.